धावा एकवटण्याचा प्रयत्न होता टीम बिरदोले संघाचा. अत्यंत चांगली बॅटिंग ते करतात. पहिला या ठिकाणी टॉस जिंकल्यानंतर निर्णय घेण्यात आला की बॅटिंग आम्ही करू आणि तो धाडस आता मैदानामध्ये दाखवत असताना राऊंड विकेटने गोलंदाज सज्ज. पाठची कडा पाठीमागे क्षेत्ररक्षक सज्ज. झेल घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी मला तर वाटतंय पाठीमागे ड्रॉप करण्यात आला. कॅचेस विन द मॅचेस आपण म्हणत असो आणि तसा प्रयत्न आता तुम्हाला करावा लागेल जर तुम्हाला धाबा प्रतिस्पर्धी संघाच्या रोखायचे 4 षटकामध्ये. सुरुवातीला आपण पाहिलं तर टेस्ट क्रिकेट, त्यानंतर वनडे क्रिकेट, T20चा फॉर्मॅट आपण पाहिला आणि आता शॉर्ट टाईम क्रिकेटमध्ये तुम्हाला चांगला खेळ करायचा आहे. त्याच अनुषंगाने मात्र इथे गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. तिन्ही फॉर्मॅटमध्ये चांगली कामगिरी करणं भाग पडेल प्रतिस्पर्धी संघ. कारण अगदी आपण पाहिलं तर चांगली बॅटिंग करते टीम आता बिरदोले. यावेळेस आपण पाहतोय कॉट बिहाइंड, फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागत असताना स्ट्राईक एंडला कल्पेश कालेकरला फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. टीम बिरदोले संघाचा फर्स्ट विकेट डाऊन. टीम बिरदोले फलंदाज बाद. थँक्यू. या अगोदरचा प्रयत्न भरपूर चांगला होता नितेश तरे. आपण पाहिलं तर पाठीमागे क्षेत्ररक्षक सज्ज होते, तिथे झेल ड्रॉप करण्यात आला. त्यानंतर झेल आता मात्र कॉट बिहाइंडच्या रूपानं अष्टीरक्षकाने झेल टिपलाय. म्हटलं जाताना प्रयत्न करून चुकलात तरी चालेल, परंतु प्रयत्न करणे सोडू नका. हिम्मत नाही तर किंमत नाही असं म्हटलं जातं आणि विरोधक नाही तर प्रगतीसुद्धा नाही. आणि आता या बॅचमध्ये तशी चांगली गोलंदाजी केली. षटक क्रमांक पहिला हाताळत असताना जितेश. राऊंड विकेट. पुन्हा एकदा आपण पाहतोय पूर्णपणे बीट करत असताना अक्षरशः डॉमिनेट केलं जात आहे. पैठण शॉटमध्ये न्यू बॅट्समन, न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 3ला रमेश कालेकर येतात. नितेश तरे आमच्या समवेत आहेत. रायगडचे एक जबरदस्त ऑफिशियल स्कोरर, त्यांचं आपण कौतुक करू. त्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर आमची ऑफिशियल टीम रायगड टेनिस क्रिकेट .in रायगड इव्हेंट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा ठिकाणी कव्हर केली जाते. क्वालिटी विथ क्लिअरिटी हे त्याचं ब्रीद वाक्य. राऊंड विकेटना मोठा फटका खेळायचा होता, हा देखील चेंडू डॉट आलाय. चांगली गोलंदाजी करतात. जितेचं कौतुक व्हायला हरकत नाही आहे. जितेच्या विरोधात पहिल्या बॉलवरती कबसला चौकार खेचण्याचा प्रयत्न होता, तिथे 3 धावा आल्या, परंतु त्यानंतर केलेलं कमबॅक हे अत्यंत वाखाणण्याजोगी आहे. नितेश तरे आपण पाहिलं तर एक विकेट त्याला मिळाली आहे. कुठेतरी स्वतःचा आत्मविश्वास उंचावलेला आपल्याला पाहायला मिळेल या षटकामध्ये. फिरोज खान सर मुख्य पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहतात. कल्याणची आन बान शान. राऊंड विकेट. कदाचित काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, चेंडूला फ्लाईट दिली आहे आणि या पंचांचा इशारा येतो बीमर बॉल. फिरोज खान सर आपण पाहतोय कटाक्ष. इथे मात्र सातत्याने आजची 4थी रजनी आपण पाहतो, अंतिम रजनी आणि आज तुम्हाला स्पर्धेचा अंतिम निकाल देखील पाहायला ठिकाणी मिळणार आहे. आमचा आवाज तुमच्यापर्यंत थोडंसं कमी पोहोचत असेल, कदाचित आम्ही देखील एक स्पर्धा कव्हर करून इथे पोहोचलेलो. विनंतीला मान देऊन आयोजकांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी चषक 2024 इथे लाईन अप्रतिम पाहायला मिळाली. हा चेंडू आला डॉट. षटक क्रमांक आपण पाहतो पहिलं संपन्न झालं आणि पहिल्या षटकाचा खेळ वाजवी आपण पाहिला तर ज्यामध्ये धावा केवळ आणि केवळ 6 धावा आल्यात. चांगली गोलंदाजी केली. जितेशने मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळलं. नेपाली संघ आपण पाहिला तर एक नेपाली संघ जो पहिल्या रात्रीमध्ये क्वालिफाय सुद्धा झालेला आहे. याच गावातून आता दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळेल. आय थिंक सो. मला मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी मी अनाऊन्समेंट करतो. आणि आता या मॅचमध्ये आपण पाहतो पहिलं षटक कंप्लीट झालं. पहिल्या षटकामध्ये जितेशने 6 धावा. इकॉनॉमिकल षटक का असताना ते 4 षटकामध्ये त्याने दाखवलंय. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटचं विश्व देखील कुठे मागं नाही आहे. सध्याच्या घडीला ISPL ही अत्यंत महत्त्वाची स्पर्धा आणि एक चांगला प्लॅटफॉर्म त्याच्यासाठी निर्माण केलेला आहे. जणू तुम्ही पाहू शकाल की IPL आणि तसाच फॉर्मॅट आता पाहायला मिळेल जे आपले ग्रामीणचे खेळाडू खेळतात. नुकताच आम्ही काल परवाकडे आपण पाहिलं तर मागच्या आठवड्यामध्ये भावेश पवारचा पूर्ण संघ करीना कपूर सहित बदलापूरमध्ये स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये आपण जे क्रीडांगण पाहिलं त्या क्रीडानगरीमध्ये सरावासाठी तो क्रीडांगण त्यांना देण्यात आलेला आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. षटक क्रमांक 6 पहिलं ज्यामध्ये 6 धावा आलेले आहेत. माफ करा. षटक क्रमांक 2ला आता सुरुवात होते. गोलंदाज नेवाळीच्या वतीनं गणेश. पहिलं सत्र आहे. पहिल्या सत्रामध्ये तुम्हाला
मन मोकळेपणाने बॅटिंग करायचे, कोणत्या प्रकारचा दबाव नसतो. टॉस जिंकल्यानंतर मात्र बॅटिंग तुम्ही स्वीकारली आहे. चांगली धावसंख्या नेबाळी संघाच्या समोर उभी करावी लागेल, एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल, तरच मॅच इथे मात्र फाईट बनेल. पुन्हा एकदा राऊंड विकेटने भन्नाट वेग, प्रचंड वेग आपण पाहतो. चूक टप्पा, परफेक्शन, डायरेक्शन, ॲक्युरेसी आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर नियंत्रित गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. राऊंड विकेटने गोलंदाज गणेश दुर्गे, कमालीची गोलंदाजी होती. शॉर्ट ऑफ प्लेन, फटका सजवायचा होता. शॉर्ट स्क्वेअर लेगला आपण पाहतोय, बरोबर जिथे आमचे पंच आहेत स्क्वेअर लेगचे त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर चेंडू उडाला होता, परंतु झेल घेण्याचा प्रयत्न तिथे राहिला, तिथे सिंगल आली. हा झेल साधा सोपा ड्रॉप करण्यात आला. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ आपण असं सातत्याने म्हणत असतो क्रिकेटमध्ये. आणि या दरम्यान आपण जर पाहिलं तर या डावामध्ये अद्यापपर्यंत नितेश 2 झेल ड्रॉप करण्यात आले आहेत. त्यांच्या पाठीमागे 1 झेल ड्रॉप करण्यात आलं. त्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेगला 1 वेळ आपल्याकडे आज फार कमी आहे. प्रत्येकाला विनंती राहील की आपण दिलेल्या वेळेनुसार षटकं फेकायची आहेत. इथे लाईन चांगली आहे. हा बॉल अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतं. पंचांकडे ना आशाभूत नजरेने पाहिलं जातं, जेणेकरून जेव्हा जेव्हा डॉट चेंडू होतं तेव्हा तेव्हा प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक फलंदाजाला असं वाटतं की हा चेंडू आपल्या बॅटच्या संपर्कात आला ना म्हणजे नक्कीच आपण पाहतो दिशा थोडीशी आपल्याला वाईट पाहायला मिळेल. तसं नसतं, चांगली गोलंदाजी करतात. आणखीन एक डॉट बॉल आपण पाहतो. काय जबरदस्त गोलंदाजी होती. संपूर्ण मैदानाच्या चौफेर बाजूने तुम्हाला राष्ट्रवादीचे जे फ्लॅग पाहायला मिळतात, कटआउट देखील तुम्ही पाहता. सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. राष्ट्रवादी चषक 2024ची ही दाबतकरांची अभिमानाची स्पर्धा पाहायला मिळते. समोर खेळलेत आपण पाहतोय लॉंग ऑफला हा बॉल चालला, क्षेत्रक्ष बेगाने येतात आणि सेकंडचा कॉल. इथे मात्र 2 धावा देखील कंप्लीट होतात. धोका होऊ शकला असा आणि ही रिस्की धाव या ठिकाणी कंप्लीट करण्यात आलेली आहे. 4 षटकांची बॅच आपल्याला पाहायला मिळते आणि या 4 षटकांच्या बॅचमध्ये सुरुवातीला अडखळत खेळ हा बिरदोले संघाचा राहिलेला आहे. जय गावदेव नेवाली वर्सेस आपण पाहतोय बिरदोले संघाचं आपण पाहिलं तर मोरिया सीसी बिरदोले हा संघ. राऊंड विकेट, आखो टप्पाचा बॉल, लिडिंग एज, मागे चाललाय बॉल, शॉर्ट थर्ड मानला आणि तिथे देखील क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगली बी रचना आपण पाहतोय. जर नेबाळी संघ मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 मध्ये लेफ्ट आर्म राऊंड विकेटने चांगली गोलंदाजी गणेश दुर्गेने केली आहे. याही षटकामध्ये आपण पाहिलं तर 4 धावा त्याने खर्च केलेत. गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर जितेचं कौतुक व्हायला हरकत नाही आहे. त्याने बाखडण्याजोगी षटक हाताळलं. त्यानंतर गणेश दुर्गेने त्याच्या पावलापट्टी पाऊल ठेवून चांगली गोलंदाजी केली आहे. म्हणजे अद्यापपर्यंत 5ची सरासरी नितेश तरे आम्हाला सांगतात. 5.00च्या सरासरीने करंट रन रेट आपण पाहतो या मॅचमध्ये टीम मोरिया सीसी बिरदोले संघाचं. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल कदाचित त्याच्या खालोखाल जे 8 संघ आहेत ग्रामीणचे, पहिले विनर वर्सेस विनर मॅच होणार आहे. वरे वर्सेस चालू सामन्यातील विजेता संघ ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचते. गोलंदाज नरेश दुर्गे संघाचा सर सेनापती अगदी आपण पाहतो लिडिंग फ्रॉम द फ्रंट नरेश दुर्गे यांना तुम्ही पाहू शकाल. आणि आता इथे सेकंडचा कॉल झालाय, चुकी झाली आहे, परंतु अगदी आपण पाहतोय आखो मे इशारा फलंदाज या ठिकाणी होतो. बाद आणखीन एक फलंदाजाला परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन, बॅट्समन आउट. नितीन कालेकर येतात. यतीन कालेकर न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतात. इन ॲट नंबर 4ला 4थ्या क्रमांकावरती फलंदाज या ठिकाणी बाद झाला. 1 धाव कंप्लीट झाली. सेकंडचा कॉल होता आणि तिथे धाव बाद झालेला आहे. यावेळेस फुल टॉस बॉल, लॉफ्टेड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, अलॉंग द कार्पेट बॉल चालला. लॉंग ऑनला क्षेत्राचे थोडेसे फंबल पाहायला मिळाले. 2 धावा जिथे संधी मिळते ना तिथे मात्र संधीचा फायदा घेत असताना आपण पाहतो फलंदाज
अद्यापपर्यंत इतके मोठा फटका चौकार षटकार पाहायला मिळाला नाहीये. कदाचित येणाऱ्या 2 षटकामध्ये त्यासाठी प्रयत्न केला जाईल. म्हणूनच या अगोदरची विकेट सॅक्रिफाईस केली असावी, याचा मागचं एक कारण असेल. खोलवर डाबाचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो त्या ठिकाणी चाललेला आहे. जणू काय मागच्या फटक्याची कार्बन कॉपी आणि आता 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता. नरेश दुर्गे यांना तुम्ही पाहताय या सीझन मध्ये अत्यंत चांगला खेळ नरेश दुर्गे यांचा आपण पाहिलेला आहे. एक अर्धशतक देखील त्यांच्या नावावरती आहे आणि असा तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला ऑलराऊंडर म्हणून परफॉर्मन्स करत असताना चांगले बॅटिंग देखील आहे. द्वितीय सत्रामध्ये तुम्हाला त्यांचा खेळ पाहायला जरूर मिळेल, परंतु आता गोलंदाजीमध्ये चांगलं वरचढ ठरत असताना या मॅचमध्ये टीम नेवाली संघ जय गावदेव 11 नेवाली संघ खेळतोय. ओव्हर द विकेट इथे लाईन चांगली आहे. बॉटम पार्टच्या मधोमध बॉल चालला यष्टीरक्षकाकडे. काय जबरदस्त प्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फुलर लेनचा बॉल जणू काही अचंबित करणारा होता आणि या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. डॉट बॉल आलाय. संघाची दाबत संख्या फलकामध्ये आपण पाहतो अद्यापपर्यंत स्थिरावली आहे ती फक्त आणि फक्त 14 या अंकावरती आहे. षटक क्रमांक 3 थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. फुल टॉस बॉल यावेळेस दिशा दिली आहे. जर दिशा खराब असेल तर दशा व्हायला वेळ लागत नाही. बॉल चालला स्कोर ऑफ द विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. थँक्यू डिझे. थोडंसं लक्ष केंद्रित करा. षटकाराला बाटची कडा आतून पंच हेच सांगत असताना कदाचित हा चेंडू टप्पा घेतल्यानंतर मागे चालला यष्टीरक्षकाकडे हेच पंच सांगतात. फिरोज खान सर. षटक क्रमांक 3 खेळ संपन्न झालाय. पहिल्या षटकामध्ये आपण बॉलिंग ट्रेंडवरती आपण नजर टाकू. जितेशने हाताळलं ज्यामध्ये आल्या 6 धावा. तिथे त्याला 1 विकेट मिळाली. त्यानंतर गणेश दुर्गेने षटक हाताळलं 2 ज्यामध्ये 4 धावा त्यांनी खर्च केला आणि नरेश दुर्गेने जे षटक 3रं हाताळलं त्यामध्ये धावा आल्या 10 दुहेरी अंकामध्ये. आणि आता एकंदरीत आपण पाहतोय 3 षटकांमध्ये संघाची धाबत संख्या 20 अंकावरती पोहोचली आहे. 18 बॉलचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 18 बॉलमध्ये 20 धावा या धाव फलकावरती आहेत. मोरिया सीसी बिरदोले संघ जो मात्र टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करतोय. चांगला खेळ चांगला तालमेल तुम्हाला या ठिकाणी आखावा लागेल. एक चांगली स्ट्रॅटर्जी दोन्ही संघ घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये धावा रोखण्याचा प्रयत्न टीम नेवाळी करेल, परंतु स्लॉगरच्या षटकामध्ये धावा जमवण्याचा प्रयत्न टीम बिरदोले संघाचे फलंदाज जरूर करतील, कारण अभी नाही तो फिर कभी नाही. यावेळेस आपण पाहतो फुल टॉस होता. ड्राईव्ह करत असताना गॅप शॉट सिलेक्शन. बॉल चाललाय स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाणारा आणखीन एक धार चौकार. थँक्यू राष्ट्रवादी चौकार आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंडला फलंदाज राहुल कालेकरच्या बॅटमधून आलेला फटका आपण पाहिला. षटकार यतीनच्या बॅटमधून आला, जो मात्र आता सध्याच्या घडीला नॉन स्ट्राईक एंडला आहे. संघाची धाबत संख्या 4 ने पुढे सरकते आहे 24. ओव्हर द विकेटने गोलंदाज सज्ज. इथे लाईन आपण पाहतोय DRS घेण्यात आलेला आहे, परंतु पंच या ठिकाणी या निर्णयाशी सहमत नाही आहेत. कदाचित आपण जर पाहिलं तर ऑनफिल्ड अंपायर जे मात्र 3ऱ्या पंचांकडे निर्णय त्याने सोपवण्यात आलेला आहे. संदीप गायकवाड सर आमच्या समवेत जॉईंट असेल. चला त्यांना विनंती आपण लगेच या ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्हाला हे जरूर पाहायला मिळेल, परंतु आता आपण या ठिकाणी चेक करू. थ्रो तर ॲक्युरेट आलेला आणि आता आपल्याला पाहायला मिळेल कदाचित आमचे 3रे पंच आमच्यापर्यंत पोहोचेल. बॅट फक्त व्यवस्थित ग्राउंडिंग केली की नाही आहे या गोष्टीची पडताळणी या ठिकाणी होत असताना ऑफिशियल संदीप गायकवाड फ्रॉम नेरळ कोलारे
दामतचे देखील ते त्यांची जागा गेल्या वर्षी स्टेज त्या बाजूला होता, त्याच्या मागे 2 गुंठे जागा आहे त्यांची. नॉट आउट डिसिजन. आणि आता फेअर डिलिव्हरी ना फिरोज खान सर. ओके, लेग बाईज. ओके ओके ओके. अतिरिक्त धाव मिळेल ही लेग बाईजच्या स्वरूपात. 25 धावा आहेत धाव फलकावरती. यावेळेस कोलबट टप्पाचा बॉल आणि आता कदाचित प्लम पकडले खात्रीशीर. फिंगर अप, अंपायर सिग्नल OUT. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 3 लागत असताना टीम मोरिया सीसी बिरदोले संघाला फलंदाज बाद. आणि तो मात्र बाद झालाय. LBW लेग बिफोर विकेटच्या साह्याने मात्र तो माघारी परतलाय. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर बायडिश लॉंग ऑफला. तोपर्यंत एकच धाव मिळेल. सिंगलला प्राधान्य देण्यात आलं. सेकंडचा कॉल होतोय. कदाचित गोलंदाज त्या ठिकाणी थोडेसे फंबल पाहायला मिळाले. शेवटच्या अंतिम षटकामध्ये गोलंदाज रोशन दुर्गे. स्टील 2 टू गो. शेवटच्या अंतिम 2 बॉल. खेळाचं पहिलं सत्र तुम्ही पाहत आहेत. फर्स्ट इनिंग ऑफ दिस मॅच. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. वेगळ्या हाफमधून इथे मात्र फाईट करतात. एका बाजूला नेवाळी संघ आहे जय गावदेव आणि दुसऱ्या बाजूला मोरिया सीसी बिरदोले संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम बॉल हा देखील चेंडू डॉट आला. बाय यॉर्कर करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा अत्यंत सुरेख होता. धाबा फलकावरती 26. आणि आता अंतिम बॉलवरती किती धाबा इथे एकवटल्या जातील आणि किती धाबांचं टार्गेट सेट होईल या मॅचमध्ये हे आपल्याला पाहायचंय. खोलबट टप्पाचा बॉल अक्षरशः खोदलाय. बॉल चालला गॅप मधून लॉंग गॉफला. बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक टप्पा घेत बॉल सीमा पार. धाबा मिळतील. राष्ट्रवादी चौकार. चषक 2024 डे नाईट क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय दामत नगरीमध्ये. आणि आजच्या शेवटच्या अंतिम रजनीमध्ये आपण आहोत. जिथे पहिला सामना तुम्ही पाहिला वरई संघाने तो सामना जिंकला. आणि आता लगेच दुसरा सामना तुमच्या भेटीला आलेला आहे. एका बाजूला जय गावदेव 11 नेवाळी आणि दुसऱ्या बाजूला मोरिया सीसी बिरदोले. या 2 टीममध्ये फाईट आपण पाहतोय. एक पहिल्या सत्राचा खेळ संपन्न झालेला जिथे बिरदोले संघाने तब्बल 30 धाबा बनवल्या आणि 31 धाबांचं लक्ष ठेवण्यात आलं या मॅचमध्ये. आता टीम नेवाळी संघासमोर या 31 धाबा कशा पद्धतीने चेस करेल टीम नेवाळी की या धाबा डिफेन्स करेल बिरदोले संघ हे ऐकण्यासाठी आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा करूया परिवर्तन. मी तुर्तास थांबतो आणि तुम्ही थांबू नका. एकत्र पाहत राहा राष्ट्रवादी चषक 2024. आम्ही देतो आमच्या बाणीला विश्रांती आणि लगेचच परतोय. परंतु या ऐकूया कॉमेंट्री बॉक्समधून याच विभागातील ज्याने अक्षरशः आपण पाहतोय अत्यंत आपल्या आवाजाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलंय ते आमच्या प्रियजी बाबरे यांना धन्यवाद.
धन्यवाद धन्यवाद. षटकार ठोकला. 31 धावसंख्येचा आता टार्गेट ठेवण्यात आलेला आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रोहित शिनारे आणि त्याच्यासोबत नरेश दुर्गे. चला मॅचला सुरुवात करा. 24 बॉलमध्ये विजयासाठी 31चं टार्गेट. बॉलिंग मार्कवरती बॉलर आले तुषार काळेकर. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज रोहित. पहिलाच बॉल तुषारचा खेळलेत लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षकाकडून झाले चूक. बॉल चालला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती पहिला चौकार. धन्यवाद धन्यवाद. पहिल्याच बॉलवरती हा पहिला चौकार इथून येतोय. टीमची धावसंख्या 4 वरती. 31चं टार्गेट. रोहित शिनारे हा बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला खेळत असताना सातत्याने फिल्डिंग मध्ये चेंजेस. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. धावा पुस्तकावरती धावा आतापर्यंत 4. ऍक्शन चांगली आहे तुषारची. शोल्डरचं चांगलं इम्प्लिमेंट तो करत असतो. खोदून काढण्याचा प्रयत्न लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. पकडली जेल. फलंदाज बाद. धक्का पहिला. नेवाली टीमला तुषारनं घेतले विकेट. रोहित परतला मैदानाच्या बाहेर. 4 या धावसंख्येवरती. पहिल्या गडी बाद. पडला होता चेंडू. अनप्रेडिक्टेबल बाउन्स होता. परंतु जर तुम्हाला कमी धावा रोखायच्या तर हाफ चान्सेसला तुम्हाला फुल चान्सेस मध्ये कन्वर्ट करावं लागेल. जेल पकडली लॉंग ऑनला. फलंदाज बाद. तुषारला मिळते सफलता. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये प्रेम पोचतात. प्रेमनाथ हे नवीन खेळाडू. प्रेमनाथ दुर्गे स्ट्रायकिंग एंडवरती खेळतात. आतापर्यंत 4 एक गडी बाद. चांगला बॉल समोरून काढला. खांद्याचा वापर करत असताना आणखीन एक चांगला बॉल. तुषार कालेकर याचा डॉट बॉल त्यानं आणखीन एकदा फेकलेला आहे. जबरदस्त कमबॅक. पहिला चौकार आल्याच्या नंतर कदाचित आमचे दशरथ मामा कालेकर या सामन्याचा आनंद घेत असेल. त्यांचं सुद्धा हार्दिक असं स्वागत. त्यांचे सुपुत्र आज मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना ॲज अ बॉलर बऱ्याचशा लीग स्पर्धेत गोलंदाजांना गाजवलेल्या आहेत. 4 धावा. बॉल तयार. प्रेमनाथसाठी बॉल उडवला. जेल पकडली कदाचित. फलंदाज इथून बाद. एका बॉलवरती 2 वेळा आउट करण्याचा प्रयत्न. प्रेमनाथ दुर्गे याला. फलंदाज बाद. 4 या धावसंख्येवरती. धक्का दुसरा. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू. पहिल्या फेरीमधील दुसरा सामना आपण पाहतात. त्यानंतर लगेचच सेकंड राऊंड. त्यानंतर काल गावदेवी बडवल संघ थर्ड राऊंड. वाईट बॉल आल्याच्या नंतर 31 जर तुम्ही डिफेंड करता 24 मध्ये, एकतर तुम्हाला विकेट पाहिजेत, एकतर तुम्हाला चांगली गोलंदाजी पाहिजे. विकेट देखील आल्यात पहिल्या ओव्हरमध्ये. बॉलिंगची सुरुवात देखील जबरदस्त झालेली आहे. आता पाहूयात नेवाली संघ थोडासा काय होणार मात्र दबावामध्ये. बॉडी लँग्वेज भरपूर काही सांगून जाते. सातत्याने फिल्डिंगमध्ये परिवर्तन करत असताना या ठिकाणी मोरिया सेसी बिरदोले हा संघ दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. बॉलिंग करतो परेश.
वेगवान टाकलाय चेंडू. शरीराचा वेध घेतो चेंडू. हाईट फॅक्टर मॅटर करत असताना लेग बिफोर द स्टंप साठी अपील. आणखीन एक डॉट बॉल. जरी ऑन पेपर टार्गेट तुम्हाला छोटं दिसत असेल, परंतु बिरदोले संघाची जी बॉलिंग अटॅक आहे त्याचा अगेन्स्ट या धावा देखील तुम्हाला टफ होऊ शकतात. सॅकिंग एंडवरती फलंदाज दशरथ. टीमची धावा संख्या आतापर्यंत 6. परेश कालेकरचं कमबॅक आपल्या टीमसाठी. वेगवाने बॉल ड्राईव्ह करतात समोर एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. 1 रन पूर्ण. सहजासहजी बिरदोले संघ आता हार मानत नाहीयेत. कंबर कसलेली या सामन्यामध्ये, पण लॉंगॉनचे खेळाडू कव्हर करण्यासाठी जातात. इतके इन्व्हॉल्व झालेले त्या मॅच मध्ये. फक्त सिंगल या देखील चेंडूवरती मिळते. टीमची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 7 या धावत संख्येवरती. 7 ऑन स्कोर कार्ड. विजयासाठी आता इक्वेशन 15 बॉल मध्ये 24. हाफ ट्रॅकर आहे. फटका चुकीचा. समोर खेळले. जेलची शक्यता. खेळाडू डाऊन द बॉल. पकडली जेल. या मॅच मधली दुसरी जेल या खेळाडूने पकडली. आणखीन एक मोठा धक्का लागतोय नेवाली टीमला. फलंदाज बाद. धक्का लागला तो 3रा. 7 या धावसंख्येवरती. बॅटर आउट. धन्यवाद धन्यवाद. हळूहळू होईना मॅच वरती पकड मजबूत करण्याचा प्रयत्न इथे यशस्वी होताना दिसून येतं. मोरिया सीसी बिरदोले टीमचा नवीन फलंदाज सोमनाथ आता मैदानाच्या आतमध्ये येतात. इक्वेशनचा विचार केला. 14 बॉलचा खेळ बाकी. 14 मध्ये 24. वेगवाने पॉइंटला क्षेत्ररक्षक पोहोचलेत. रनआउटची शक्यता. डायरेक्ट थ्रो. बॉलर एंडला विकेट डाऊन. आणखीन एक विकेट. काय जबरदस्त फिल्डिंग चालू आहे. कंबर कसलेली या मॅच मध्ये मोरिया सीसी बिरदोले टीमनं. आणखीन एक फलंदाज बाद. आता 13 मध्ये 24. धन्यवाद धन्यवाद. नवीन फलंदाज सागर मैदानाच्या आतमध्ये. 13 बॉल मध्ये 24 आता आवश्यकता राहिलेली आहे. विनोद दुर्गे आणि विवेक दुर्गे यांना कदाचित आता मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल. संघ थोडासा अडचणामध्ये. 7 आतापर्यंत धावा पुस्तकावरती आहेत. 13 बॉलचा खेळ बाकी. 13 मध्ये 24 या धावसंख्येची आता आवश्यकता राहिलेली आहे. 24 बॉल मध्ये 31 करायच्या होत्या. तुषार कालेकरनं सुरुवात जबरदस्त करून दिली. त्यानंतर सेकंड ओव्हर मध्ये बॉलर आलेत परेश. पहिला वार टाकला तुषारनं. त्यानंतर वारवरती जखमेवरती मीठ चोळण्याचं काम या ठिकाणी परेश करत असताना. जास्तीचा टाइम आपण घेऊ नका प्लीज. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ते आतापर्यंत 7 वरती. इक्वेशन राहिलेले 13 चेंडूंमध्ये 24. टेक्निकल इश्यू कारणास्तव लाईव्ह स्ट्रीम थोडीशी ऑफ झाली होती. जे प्रेक्षक आम्हाला फोन करून विचारतात त्यांचं आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. रायगड लाईव्ह इव्हेंटला आता तुम्ही आवर्जून सबस्क्राईब करा. आजचे अंतिम रात्र शनिवार की रात किसकी होगी साथ. बोलो तयार. समोरून काढलाय मिस्टेक. कुठल्याही प्रकारचा विचार न करता बिरदोले संघ आज वेगळ्या फॉर्म मध्ये. डॉट बॉल आलाय. 12 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 24 धावसंख्येची गरज. 12 मध्ये 24. धन्यवाद 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 धन्यवाद. 12 बॉल मध्ये आता विजयासाठी 24 ची गरज आहे. पाणी कदाचित पाहिजे. पाणी असेल तर पाणी द्या परेशला. मॅच साठी काही मी मगाशी देखील उल्लेख केला. ग्रामीण टेनिस क्रिकेट असं क्रिकेट आहे जे तुम्हाला सर्व काही विसरून द्यायला लावू शकतात.
बरेच त्याग आपण ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पाहिलेले आहेत, खेळाडूंच्या माध्यमातून पाहिलेले आहेत. जेव्हा जेव्हा आपल्या गावाच्या जर्सी आपल्या अंगावरती परिधान तुम्ही करता तेव्हा एक वेगळी ऊर्जा प्राप्त होत असते. आपल्या गावासाठी खेळण्याची एक वेगळी मजा आहे. समोरून काढलाय चेंडू, टप्पा पडल्याच्या नंतर थोडासा एक्स्ट्रा बाउन्स होताय चेंडू. आडवा बॅटने शफल क्रॉस खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. 12 बॉलमध्ये 24 इक्वेशन असताना पहिलाच बॉल या ठिकाणी डॉट. 11 बॉलचा खेळ बाकी, 11 चेंडूंमध्ये विजयासाठी त्या 24ची आवश्यकता. बॅकफुटला जाऊन बॅकफुट डिफेन्स, रनसाठी जागा डायरेक्ट डुकली आहे, त्या कारणास्तव 1 रन या बॉलवरती मिळेल. टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचलेली ते 8 वरती विजयासाठी. 10 बॉलचा आता खेळ बाकी राहतो, 10 मध्ये 23. जबरदस्त सामना, राष्ट्रवादी चषकाचा आनंद तुम्ही घेतात. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित स्पर्धा, भावी आमदार सुधाभाऊ गारे यांच्या आधारित ठेवण्यात आलेली स्पर्धा. वेगवाने टो एंडला लागला बॉल, पुन्हा एकदा बॉलच बॅक ड्राइव्ह, डायरेक्ट थ्रो करतायत. कुठल्याही प्रकारची रिस्क, कुठल्याही प्रकारचा विचार न करता सरळ विकेटच्या प्रयत्नामध्ये डायरेक्ट थ्रो दोन्ही एंडला आपण सातत्याने पाहत आलेलो आहे. बॉल तयार, समोरून उडवण्याचा प्रयत्न, मिड ऑफला जेलची शक्यता. खेळाडू डाऊन द बॉल. या मॅच मधली तिसरी जेल पकडली. आणखीन एक बॅटर बाद. धन्यवाद धन्यवाद. विकेट आणखीन एक मैदानाच्या बाहेर. आता इक्वेशनचा विचार केला, 8 बॉलचा खेळ बाकी राहतो. 8 चेंडूंमध्ये विजयासाठी 23ची आवश्यकता. म्हणजे या ओव्हरमध्ये फक्त 1 रन आलेली आहे. आठ बॉलचा खेळ बाकी, 8 चेंडूंमध्ये विजयासाठी 23ची आवश्यकता. चला जास्तीचा टाइम घेऊ नका प्लीज. 8 बॉलचा खेळ बाकी, 8 मध्ये 23. बॉलिंग मार्क वरती बॉलर पुन्हा एकदा राहुल तयार. लेफ्टी बॅटरची दांडी केली गुल, फलंदाज बाद. येसच्या उद्ध्वस्त करून लावलेल्या क्लीन बोल्ट. मॅच वरती पकड मजबूत केलेली आहे. मोरिया सीसी बिरदोली टीमनं फलंदाज बाद. धन्यवाद धन्यवाद. नवीन फलंदाज रोशन आता मैदानाच्या आतमध्ये. इक्वेशनचा विचार केला तर आता उर्वरित 7 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय. 7 चेंडूंमध्ये विजयासाठी 23ची गरज. चला लगेचच जानुमान वरे टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करा. बोल तयार. समोरून खेळलेत एक्स्ट्रा कव्हरला. थोडेसे डीप खेळत असताना क्षेत्ररक्षक थोडेसे डीप होते. रनआउटची चान्स. फलंदाज पोहोचलेत का बघावं लागेल. पंचांचा इशारा थर्ड अंपायर कडे रेफर करत असताना. 7 बॉल मध्ये करायचे होत्या 23. 1 आली तर राहतील 22. 2 आल्या तर राहतील 21. नॉट आउट, बॅट्समन सेफ, म्हणजे 2 धावा या बॉलवरती मिळेल. अंतिमचे 6 बॉल आता बाकी राहतात. 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 21ची गरज. 6 मध्ये 21 पाहिजेत. चला मॅच जिंकल्याच्या नंतरच आपण पोट भरून पाणी पाजू. बिरदोली टीम आपल्याला, त्यामुळे आपण फिल्डिंग लावून घ्या. चला रोहित पटापट जा प्लीज.
6 मध्ये 21 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. 6 बॉल 21. चला फिल्डिंग लावून ठेवा बिरदोले टीम प्लीज. जनमान वरळी टीमचे संघनायक आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करा. आम्हाला सक्त सूचना आलेली आमच्या स्कोरर नितेश तरे सर यांच्याकडून. मॅच संपण्याच्या अगोदर आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. अंतिम षटक आता बाकी राहतोय आणि टीमची धावत संख्या 10. उर्वरित 6 बॉलमध्ये विजयासाठी 21 ची आवश्यकता. मयूर कालेकर आलेले आहेत बॉलिंग मार्कवरती. चला जास्तीचा टाइमपास नको प्लीज. पहिलाच बॉल फ्रंट फूट डिफेन्स करण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. 5 बॉल मध्ये विजयासाठी 21. सागर आहेत स्ट्रायकिंग एंडला. 5 बॉल मध्ये 21. प्रयत्नच झालेले नाही आहेत नेवाले टीमच्या वतीनं अजूनपर्यंत. पहिल्या बॉलवरती चौकार आल्याच्या नंतर त्यानंतर कुठल्या प्रकारची बाउंड्री नाहीये, षटकार नाहीये. एज जेलची शक्यता होती. चांगले प्रयत्न कीपर कडून. 1 रन या बॉलवरती. उर्वरित आता 4 बॉलचा खेळ बाकी राहतो. 4 बॉल मध्ये विजयासाठी 20 ची आवश्यकता. 4 मोठे फटके. पवत मारेल का स्ट्रायकिंग एंडला गेलेला फलंदाज रोशन. रोशनने जर 4 षटकार लगावले तर तो आज नेवाली गावाच्या चौकावरती त्याचा बॅनर लागेल. 4 बॉल विजयासाठी 20 ची गरज. बॉल तयार. प्रयत्न चालवलाय, सरळ केलेत लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर. मॅच कदाचित अजूनही संपलेली नाहीये. धाबा येतात या बॉलवरती 4. इक्वेशनचा विचार केला तर बॉल बाकी राहत आहेत ते 3 आणि विजयासाठी 16 ची गरज. 3 बॉल 16. तीन बॉल विजयासाठी 16. तीन बॉल मध्ये 16. बॉल द्या. जुना बॉल पोचवा आयोजन कमिटी. विजयासाठी 3 चेंडूंमध्ये 16 ची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला रोशन. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. हाफ ट्रॅकर होता ऑन साइडला. हुक किंवा फुल. डॉट बॉल. शेवटच्या आता 2 बॉल विजयासाठी 16. एखादी चुकी गोलंदाज करेल का. 4थ्या ओव्हरमध्ये बॉलिंग करत असताना मयूर कडून एक चौकार आला जरूर. त्यानंतर कमबॅक जबरदस्त. 2 बॉल मध्ये आता विजयासाठी 16. सरळ केलेत. रन घेतलेले नाहीये. डॉट बॉल. या चेंडूवरती रन मिळत नाहीये. डॉट बॉल. चला वरे टीमचे कॅप्टन प्रशांत आपला कॅप्टन येऊ द्यात. एक बॉल 16. 31 टार्गेट. डिफेंड करत असताना फक्त 15. कॅप्टन पोहोचलेले आहेत. आम्ही लगेचच बिरदोले टीमच्या कॅप्टनला देखील विनंती करत आहोत की आपण त्वरित टॉस साठी पोहोचा. 31 धावा या ठिकाणी डिफेंड केलेल्या आहेत मोरिया सीसी बिरदोले टीमनं आणि त्यामध्ये प्रमुख वाटा राहिले